बच्चू कडूंच्या मेळाव्यासाठी आता शेतकऱ्यांनी एल्गार केलाय। शेतकऱ्यांकडून व्यंगचित्राच्या द्वारे आंदोलनाचा प्रचार केला जातोय। नागपूरमध्ये 28 नोव्हेंबरला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आता शेतकरी या मेळाव्यासाठी प्रचार आणि प्रसार करतायत। आज कांद्याच्या बाबतीत असू दे, द्राक्ष असेल किंवा कुठल्याही पिकाच्या बाबतीत असू दे, साधा हमीभाव त्याला भेटू नये। 75व्या वर्षानंतर साध्या हमीभावाचा हकदार तो होत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आणि जातीपाती धर्मात आणि पार्टीमध्ये घट्ट असलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढायचं आहे। शेतकरी म्हणून त्याला लढ्यासाठी एकत्रित करायचं आहे आणि 28 तारखेला आम्ही त्याचं नियोजन करतोय। नागपूरला 28 तारखेला आम्ही सगळे शेतकरी जमा करू। 2 ते 3 लाखच्या वर शेतकरी येतील असा आत्मविश्वास आहे। नंतर दिशा ठरवू। बच्चू भाऊ यांनी हक्क यात्रेसाठी आणि त्याच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केले ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायगड अन्नत्याग आंदोलन। इथून सुरुवात केली, त्याच्यानंतर टेंबा आंदोलन माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या इथं, त्याच्यानंतर रक्तदान सातारा इथं, मोजरी अन्नत्याग आंदोलन 7 दिवसाचं उपोषण, त्याच्यानंतर 170 किलोमीटर पायी आंदोलन आणि त्याच्यानंतर चक्का जाम आंदोलन आणि आता हक्क यात्रा आंदोलन हे आमच्या बागलाण यशवंत नगरीमध्ये आलेलं आहे। आम्ही त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मी त्यांना हे सर्व पेंटिंग माझ्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना आज दिलेले आहे। आता शेतकरी पेटून उठलाय आणि बच्चू भाऊंनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला हजारो शेतकरी आम्ही 100% जाणार आणि महिला शेतकरी देखील जाणार। वेळ आली तर ट्रॅक्टर घेऊन जाणार, पण नागपूरला जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।